आरक्षणासाठी जरांगे पाटील आज सकाळपासून मुंबईत उपोषणाला बसले, दुसऱ्या दिवसाची देखील परवानगी दिली, एकच दिवसाची होती. काय भूमिका असणार आहे? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी माझ्या पंजोबाने देशात पहिलं आरक्षण दिलं होतं 50% बहुजन समाजाला, आणि म्हणून गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून माझा पहिल्या दिवसापासून हा माझा प्रवास आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे. माझं नेहमीच सहकार्य, जे जे सगळे समाजासाठी लढतात त्यांना माझा नेहमीच पाठिंबा आणि माझं त्यांना सहकार्य सुद्धा असते. जरांगेंना पाठिंबा आहे छत्रपती संभाजीराजांचा, मग छत्रपती संभाजीराजे मुंबईला जाऊन जरांगेंची भेट घेणार? कारण बघा, एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं? बरं ठीक आहे, परत एकदा तुम्ही चष्मा काढायला होता, काय करायचं परत सुरुवात करा. आजपासून जरांगेंचं आंदोलन सुरू झालं. खरं यापूर्वी त्यांनी 3-4 वेळा आंदोलन केलेलं आहे. आपणही मागे पाठिंबा दिला होता, पण नंतर वास्तव आपण समाजाला, महाराष्ट्राला समजून सांगितलं होतं काय आहे काय नाही. तर आता पुन्हा एकदा समाज भावनिक झालाय, त्यांच्या पाठीमागे उभं राहायला. राज्यभर मुंबई जाम आहे अक्षरशः. काय आवाहन कराल समाजाला? माझं इतकंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की पहिलं आरक्षण जर कुणी दिलं असेल तर ते माझ्या पंजोबांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलं 50% आरक्षण बहुजन समाजाला. आणि म्हणून माझं स्वतः व्यक्तिगत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझा नेहमीच पाठिंबा असतो. कुणी आरक्षणासाठी लढा दिला त्यांना माझं सहकार्य सुद्धा असते. माझं इतकंच म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांनी आणि सरकारने लवकर एकत्र बसावं आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या समोर याव्यात आणि सरकारने त्याच्यात हस्तक्षेप करून लवकर मार्ग काढावा हीच माझी सरकारला विनंती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.